मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्ही कसे आहात? तुम्ही सगळे ठीकच असणार आहेत. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज आहे रविवार, तारीख आहे 5 आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा. आणि मी पण आत्ता उठते, मी सकाळीच उठली आहे कारण आमचं सकाळीच पाणी वगैरे येतं, त्याच्यामुळे मला रविवार असेल तरी झोप वगैरे नसते. तर आता पार्सला जायचं ट्यूशनला, तर त्याची तयारी करून देते. तर ट्यूशनला गेल्यावरती मी माझं आवरते. आता कपडे वगैरे वॉशिंग मशीनमध्ये धुतलेले आहेत, घराची क्लिनिंग वगैरे केली आहे. फक्त माझी आंघोळ बाकी आहे आणि काहीतरी उपवासाचं वगैरे बनवायचं आहे, बाकी काही नाही आहे. तर ठीक आहे, मग मी बोलते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. तर इकडे बघू शकता पारस चहा पितोय. पारस जाणार आहे तर ट्यूशनला. बोल पारस. काय काय बोलू? बोल गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काल असतोय. बोल, मी कुठे जाणार आहे तू आता? माझ्या ट्युशनला आणि किती वाजता येणार आहे? 12-1. मग कसं वाटतंय तुला? ही परीक्षा चालू आहे तर चांगलं वाटते. पेपर लिहितोयस का? हो, लिहिते. काय लिहितोय पेपरमध्ये? जे लिहायचं असतं ते. चला, पारस चहा पिते, नंतर मग आपण आपला आवरूया पारस ट्युशनला गेल्यावर आणि मग भेटूया. बाय. चला, पारस गेला आहे ट्युशनला. आता आपण आपलं आवरूया, तोपर्यंत पारस परत रिटर्न येणारच आहे. ठीक आहे. तर चला, मी रेडी झाली आहे आणि मी साडी घातली आहे. कशी दिसते ते नक्की सांगा कमेंटमध्ये. सरळ साडी घातली. तसं चतुर्थी पण आहे, पण आता काय साड्या घालणं एवढं होत नाही. म्हटलं चला घालूया, म्हणून साडी घातली. पारस तर ट्युशनला आहे, अजून आलेला नाही आहे. बघूया कधी येतो तो. बहुतेक तर 1 वाजेपर्यंत येईल. तर ठीक आहे, बघूया आपण पुढे काय काय होतं ते तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवेन. कनेक्ट राहा. त्याच्यात मग माझं झालं आहे आवरून. आता मी काहीतरी बनवते. तसं तर मी साबुदाणे वगैरे भिजत रात्रीच टाकलेले आहेत. आणि मी असंच केसाची थोडीशी हेअरस्टाईल करत होती आणि मला जायचं आहे हॉस्पिटलला. तर मी म्हणलं, ही सारखी सारखी हॉस्पिटलला कोणाला बघायला जाते? तर मी दाखवणार आहे तुम्हाला मी हॉस्पिटलमध्ये का जाणार आहे. ठीक आहे. तर मी कशी दिसते हे पण नक्की सांगा आणि माझी साडी पण सांगा कशी दिसते. मी तुम्हाला दाखवते 1 मिनटात. बघा, तुम्ही बघू शकता की ही मी साडी घातली आहे. तर कशी दिसते ते नक्की सांगा. या साडीला खूप वर्ष झाली आहेत, पण मी जास्त साड्या घालत नाही. जेव्हा पारस माझ्या पोटात होता तेव्हा माझा 7वा महिना चालू होता, तेव्हा माझी ओटी भरणं केलं होतं. 7वा नाही, बहुतेक 9वा महिना, 9व्या महिन्यात केलं होतं. तेव्हा ही साडी माझ्या बहिणीने मला घेतली होती, म्हणजे ओटी भरली होती. मी काही जास्त घालत नाही, पण आज विचार केला की घालते, ठेवून तरी काय करू. तर कशी दिसते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, तर मग मी फ्राईड राईस बनवते पारससाठी. काही नाही जास्त घेणार आहे, तुम्हाला दाखवते. हे शेजवान चटणी आहे, हे रेड चिली सॉस आहे, त्याच्यानंतर हे सोया सॉस आहे आणि हे टोमॅटो केचप आहे. आणि लसूण आणि आलं मी किसून घेणार आहे, कारण पारस भाज्या खात नाही, त्याला नाही आवडत. तसं त्याला व्हेज फ्राईड राईस जास्त आवडत नाही, त्याला चिकन फ्राईड राईस खूप जास्त आवडतं आणि अंडा राईस पण त्याला आवडतं. पण आज चतुर्थी असल्यामुळे मी बनवणार नाही आहे. तर त्याला प्लेन आवडतं. जर असं आपण व्हेज बनवलं ना तर तो भाज्या कांदा वगैरे काही खात नाही, त्याला नाही आवडत, तो सगळं काढून टाकतो. त्याच्यामुळे मी असं सिम्पल असं त्याच्यासाठी बनवणार आहे आणि त्याला आवडतो, तो खातो खूप छान. हे बघा, मी आलं धुवून घेतलं होतं आणि ते किसलं आहे. आणि थोडंसं लसूण पण मी किसून घेणार आहे, कारण असा तो खातो, पण जर त्याला दिसला ना तर तो काढून टाकणार. त्याच्यामुळे मी किसला की म्हणजे कसं म्हणतात, किसल्यावरती मग तो त्या मुलांच्या पोटात पण जातो ना, त्याच्यामुळे मी किसूनच टाकत असते. आणि किसून टाकल्यावरती फ्लेवर पण चांगला येतो. मी एवढी तयार झाली आहे हे तुम्हाला माहिती आहे. तसं तर मी काही, मला असं हे नाही आहे काही तयार वगैरे व्हायचं, पण मी तशी पण बाहेर जाणार आहे, हॉस्पिटलला जाणार आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे.
आणि आज चतुर्थी पण होती, तर म्हटलं ठीक आहे. आणि साडी घातली होती आणि मी थोडेसे रील्ससुद्धा बनवले. खूप दिवसापासून मी व्हिडिओसुद्धा बनवलेले नव्हते, तर म्हटलं चला आहे वेळ तर बनवूया. थोडा वेळ आपल्यासाठी सुद्धा काढायला हवा आहे ना. त्यासाठी मी थोडेसे सुद्धा बनवले. पोस्ट काही केलेले नाही आहेत, ड्राफ्टमध्ये टाकले आहेत. थोड्या वेळामध्ये मी पोस्ट करीन असते. मला काही एवढं म्हणजे पोस्ट करावे असं काही नाही. हल्ली मी करते तर करते, नाही तर करतही नाही, ठेवते तसेच. तर बघा, वाटलं तर करेन पोस्ट, नाही वाटलं तर नाही करणार. पण माझा आजचा लुक तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. मी पहिल्यांदा केस सुट्टे ठेवून घरात काम करत आहे, ते पण मी व्हिडिओ बनवत होती म्हणून मी केस सुट्टे ठेवलेत. नाही तर मी केस वगैरे सुट्टे ठेवत नाही. मला ते काही जमत नाही केस वगैरे सुट्टे ठेवून कामं करणं. कारण की आज काय मला काम करायचं नव्हतं, जनरल जे आहे घरातलं काम तेच करायचं होतं. तर ते तर मी अगोदरच करून घेतलं होतं. कपडे, लादी वगैरे या सगळ्या गोष्टी अगोदर करून फक्त पारसला फ्राईड राईस बनवणारे बटाटे करून ठेवलेले आहेत मी. जर वाटलं तर माझा विचार होता साबुदाण्याचे वडे बनवायचे. वाटलं तर बनवणार, नाही वाटलं तर मी नाही बनवणार. खिचडी पण बनवली तर बनवेन, नाही तर नाही. मग आता संध्याकाळी त्या बटाट्यांची मी भाजी करेन. साबुदाणे मी भिजत घातले होते, हे बघा. पण बघू, बनवलं तर बनवेल, नाही तर नाही. कारण मला म्हणजे भरपूर उपवास असतात, त्याच्यामुळे मला काही सारखं ते साबुदाणा वगैरे खाऊ वाटत नाही. बघू, जर पारस बोलला, पारस खाणार असेल तर मी बनवेन, नाही तर मी नाही बनवणार. सगळी तयारी तर आपली झालेली आहे, फक्त ते आपल्याला फ्राय करायचे आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. आता जर बनवतच आहे आणि कॅमेरा ऑन आहे म्हणून मी तुम्हाला रेसिपी दाखवते. रेसिपी काही खूप मोठी अशी नाही आहे. एक मिनटं दाखवते. हात धुवत होती. तर तेल टाकलं होतं मी आणि आलं आणि लसूण पिसून घेतलं होतं ना, ते इथे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळी सॉसेस टाकणार आहे आणि नंतर मग आपला भात राईस हा टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. आणि मीठ थोडं टाकणार आहे, एकदम थोडंच टाका, कारण सगळ्या सॉसेसमध्ये मीठ हे असतं, त्याच्यामुळे जरा जपूनच मीठ टाका. हे थोडंसं लाल झालं की सगळे सॉस टाकणार आहे मी, तेव्हा तुम्हाला दाखवते. कारण आता कॅमेरा धरायला कोणी नाही आहे, त्याच्यामुळे मला ऑन ऑफ करूनच व्हिडिओ काढावा लागतो, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. हे बघा, मी जे तुम्हाला सॉसेस दाखवलं होतं ना, ते सगळे टाकले. थोडंसं ह्याच्यात तेलामध्ये ते फ्राय करून घेणार आहे. त्याच्यानंतर मी राईस टाकणार आहे त्याच्यामध्ये. ओके, चला मी बोलते तुम्हाला नंतर. बघा, तुम्ही बघू शकता, भात बनवून घेतला होता पहिल्यांदा आणि आता चांगलं हलवून घेते आणि एक वाफ आणायला ठेवते. तसं तर तो राईस गरमच आहे, कारण मी आता बनवलेला. डाळ बनवणार होती, पण तो काही एवढा मनापासून वरण भातला म्हणजे आवडतं, पण हे असं काही बनवलं की त्याला खूप आवडतं, त्याच्यामुळे फ्राईड राईसच बनावं त्याच्यासाठी. तर ह्याला आपण झाकून ठेवूया, एक वाफ आल्यावरती बंद करून देऊया. ठीक आहे. आता मग मी चालली आहे हॉस्पिटलला, तुम्हाला पण दाखवणार आहे तुम्ही हॉस्पिटलला का चालली, कशासाठी चालली आहे. तर चला, तर मग आता गाडी चालू करते आहे. गाडी चालू करताना तर मी व्हिडिओ चालू करू शकत नाही, त्याच्यामुळे बोलते तुमच्याशी. ठीक आहे. माझी मैत्रीण खाली येते आहे, तुम्हाला दाखवते मी ती आल्यावर. कोण आहे ते सांग, तू कोण आहे सांग. माझी सोनाली, तुझी फ्रेंड. तुझं नाव पण सोनालीच. मी कशा लागली इकडं बघायला आली ती पप्पांना माझे. बाबू बोल. हाय हाय बोल. हाय बोल. काय काय लागलेलं? लागलं जाम पड. तर मग मी आली आहे घरी. तुम्ही बघितलं, माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तिचे वडील आजारी होते, काहीतरी काळं उठलं होतं. तिच्या वडिलांच्या पोटात पाणी झालं आहे आणि इथेच आमच्या जवळच ते ॲडमिट होते. तर मग चला बघून येऊया त्यांना. तर बघून आली आणि तो तिचा छोटा भाऊ होता आणि ती मला दाखवत होती की तो सुद्धा पडला होता ना, तर त्याला लागलं वगैरे होतं, तर ती दाखवत होती. तिला म्हणत होती घरी चल, तर ती काय आली नाही. ती वेळीच माझ्याकडे, तेव्हा मी खूप चांगले व्हिडिओ काढेन, कारण कसं की तिथे गाड्या पण खूप होत्या आणि तो तिचा भाऊ पण लहान होता ना,
त्याच्यामुळे मी काही एवढा व्हिडिओ जास्त काही काढलं नाही. पण व्हिडिओ ह्याच्यासाठी काढला की तुम्हाला कळलं पाहिजे की मी कशासाठी हॉस्पिटलला जात होते. कारण माझ्या मैत्रिणीचे वडील आजारी आहेत, त्यांच्या पोटात पाणी झालेलं आहे, तर त्याच्यासाठी मी गेली होती. मी काय त्यांचं म्हणजे ते पेशंट आहेत तर त्यांचं मी शूट नाही करू शकत. जेवढं करायला पाहिजे तेवढंच मी करते, त्याच्यापेक्षा जास्त मी करत नाही. हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तर मी बाकीचं तिच्या वडिलांचा वगैरे शूट केलेला नाही आहे. तिच्या आईला वगैरे भेटली, त्यांच्याशी बोलली, त्यांना विचारलं की तुम्हाला काय लागेल तर नक्की सांगा. आणि मी घरी आली. बघू मी तिला आता कॉल करते, काय बोलते. हे बघा, ते बघू शकता मी साबुदाणे वडे बनवते. आता नव्हती बनवणार पण पारस पण खाणार आहे म्हणला म्हणून बनवते. म्हणजे आपलं तयार झालं. आता ह्याचे छान छान आपण असे कटलेट टाईप वडे बनवून घेऊया. ठीक आहे, मग मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता मी ह्याच्याशी कटलेट बनवून घेते, त्याच्यानंतर मी फ्राय करणार आहे. ॲक्च्युली हॉस्पिटलला मी संध्याकाळी जाणार होती, पण मग माझी मैत्रीण जाईल ना घरी, त्याच्यामुळे मग मी दुपारी गेली. तुमच्या पण सगळ्यांचा उपवास आहे का चतुर्थीचा? कोण चतुर्थी धरतं हे नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि तुम्ही आज फराळाचं काय बनवलेलं हे पण नक्की सांगा. बघूया, संध्याकाळचं तर अजून काय माझं ठरलेलं नाही आहे की काय बनवायचं काय नाही. दाखवेन मी रेसिपी वगैरे, दाखवेन की काय माहीत नाही, पण जेवण काय बनवलं हे नक्की दाखवेन. बघूया काय बनवायचं, अजून कसं ठरवलं नाही आहे मी. नक्कीच दाखवेन तुम्हाला जे पण बनवेन ते. बाहेर एवढं ऊन लागतंय की काय विचारूच नका. आल्यावरती थोडंसं एकदम असं गरगरल्यासारखं झालं मला, पण थोडंसं पहिले पडली आणि मग हे बनवायला घेतलं. माझ्यासनी फ्राईड राईस खाल्ला आहे, थोडंसं आहे त्याला, ते पण देणार आहे आणि हे पण देणार आहे, दोन्ही देणार आहे. सगळे कटलेट बनवून घेतलेत. आता तेल गरम करत ठेवते कढईमध्ये. ह्या पाणी आहे ते सुकल्यावरती कढईमध्ये गरम करत ठेवते तेल आणि फ्राय करून घेते. हे बघा, तुम्ही बघू शकता माझे वडे मस्त आता गोल्डन ब्राऊन असे करणार आहे. टी व्ही चालू आहे, जरा समजून घ्या, कारण पारस काय ऐकत नाही. लहान मुलं आहेत, तुम्हाला माहिती आहे, त्यांना काय कळत नाही, जरा समजून घ्या. तर तुम्ही पण साबुदाणा वडा खायला पारसला पण दिलेला आहे, पारस पण खात आहे, मी पण खाते. तुम्ही पण या सगळेजण साबुदाणा वडा खायला, ठीक आहे. आता मग आमचं झालेलं आहे साबुदाणा वडा वगैरे खाऊन. आता झोपणार आहे. इथे कपडे वगैरे सुकले होते, ते काढून आणले होते थोडेफार. ते संध्याकाळी उठल्यानंतर बाकीचं करणार आहे, भांडी वगैरे, कपडे वगैरे ओल्ड वगैरे करणं, बाकी सगळं संध्याकाळी करणार आहे. आता काय नाही, आता बघू पारस काय करतो, अभ्यास करतो का टी व्ही बघतो माहीत नाही. तर मी तर आता थोडा वेळ झोपणार आहे, कारण मला नंतर अजिबात वेळ भेटत नाही पूर्ण आठवडा. तर ठीक आहे, चला भेटूया आपण संध्याकाळी. आता तोपर्यंत मी पण आराम करते, तुम्ही पण आराम करा. बाय. चला तर मग मी जरा दुकानातून दूध वगैरे घेऊन येते, काही सामान आणायचे ते पण आणते. मग घरातलं आवरायचे, कचरा, भांडी वगैरे, चहा वगैरे. तर गाडीला चावी लावली, येऊया लगेच आपण. इथलेच दुकानात जायचं आहे जवळ, ठीक आहे. तुम्ही इथे साखर आणले, त्याच्यानंतर तेल आणले, हे त्याला काय बोलतात, पाव आणले, हे दूध आणले, त्याच्यात वांगी, फ्लावर आणि कोथिंबीर आणि
हे आणलं आहे, मी काय पीठ आणलं आहे. चला आता हे सगळं आवरून घेते, मग बोलते मी तुमच्याशी. ठीक आहे. मग जेवणाची तयारी चालू आहे. इथे मी शेंगा उकडत टाकल्यात आणि इथे डाळ भात लावलेला आहे. शेंगा मी नेहमी वेगळाच उकडत असते, कारण जर आपण डाळीमध्ये टाकून उकडला की तर ते जास्तच म्हणजे नरम होतात आणि जास्त शिजतात. त्याच्यामुळे मी वेगळ्याच उकडून घेत असते. ठीक आहे, बघूयात आपण पुढे. चला मी साडी वगैरे आता चेंज केली, कारण खूप जास्त गरम होतं. तुम्ही बघितलं डाळ भाताचा कुकर वगैरे मी लावला आहे. कुकर झालेला आहे, बंद केला आहे. आता डाळीला फोडणी देणार आहे, शेंगा टाकून बनवणार आहे. बाकी मी काय जास्त बनवणार नाही आहे. तर आता डाळीला फोडणी देते थोड्या वेळात आणि जेवण करतो आणि भांडी वगैरे आवरून आम्ही झोपणार आहोत. आजचा दिवस हा माझा असा होता रविवारचा. तर तुमचं काय होतं आजचं डेचं रुटीन तर नक्की सांगा. आणि तुम्ही आज काय काय केलं, त्याच्यानंतर संडे तुमचा कसा जातो, या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हेही नक्की सांगा. मी प्रयत्न करत आहे डेली व्हिडिओ टाकायचा, पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं तर मी टाकीन. जेवढं नाही होणार तेवढं मग नाही होऊ शकत. तर मी आज पूर्ण दिवस घरीच म्हणजे घरीच होती. तुम्ही बघितलं आहे. फक्त थोड्या वेळासाठी मी थोडा वेळ पण नाही म्हणता येणार, 10 मिनटासाठी मी माझ्या मैत्रिणीच्या वडिलांना बघायला गेली होती. त्याच्यानंतर मग येऊन तुम्ही बघितलं की मी साबुदाणा वडे वगैरे बनवले, ते खाल्ले. त्याच्यानंतर झोपली. मग उठून पुन्हा दुकानात जायचं होतं. दुपारीच थांबून घेणार होती दुकानातनं सर्व काय, पण खूप गरमी होत होती, ऊन भरपूर आहे. त्याच्याने मी काय थांबली नाही, डायरेक्ट घरी आली. आणि मग संध्याकाळी उठून सगळं आवरलं. आता जेवण वगैरे झालं आहे, फक्त डाळीला फोडणी द्यायची आहे. ते झालं की मी आणि पारत जेवण घेणार आहे आणि मग झोपणार आहे. सकाळी उद्या परत आपलं तेच आहे, नेहमीचं उठून कामावर जायचं आहे. तर मग ठीक आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ टाकेन तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. आणि हो फ्रेंड्स, आयुष्य हे खूप सुंदर आहे. तर रडत नाही तर हसत हसत जरा, कारण प्रॉब्लेम हे सगळ्यांच्या आयुष्यात असतात आणि ते हसत हसतच तुम्ही त्यातनं मार्ग काढला तर मार्ग पण लवकर निघतो आणि आपल्यालासुद्धा रिलॅक्स वाटतं. तर मग आज मी खूप एन्जॉय केलं आहे घरातच, कारण मी रील्स वगैरे काढल्या थोड्याफार. ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला भेटतील. तर नक्कीच तिथेसुद्धा इंस्टाग्रामवरती तुम्ही जाऊन बघू शकता. सोनाली आवळे माझा ID आहे, तिथे जाऊन नक्की बघा. आणि तिथेसुद्धा मला फॉलो करायला विसरू नका. तिथेसुद्धा तुम्ही छान छान कमेंट करा. तर चला, तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येईन. तोपर्यंत बाय बाय.